नमस्कार, लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। अनंत चतुर्थी झालेली आहे आणि आता नवरात्र येणार आहे आणि नवरात्रमध्ये घटस्थापनेची मांडणी कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझी आजी इथे बसलेली आहे आणि ती आपल्याला इन डिटेलमध्ये घटस्थापनेची मांडणी कशी करायची ते सांगणार आहे। तर चला आपण पाहूया। घटस्थापनेच्या मांडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। कडधान्य, मठ, ज्वारी, मूग, गहू, चणा, 7 प्रकारचं धान्य घेतलंय। कोणच्याकडे जर नसलं तर 5 प्रकारचं घेऊ शकतात, कोणी 9 प्रकारचं घेतात। तर आता तुम्हाला आजीने सांगितलंच आहे की आम्ही आता 7 प्रकारचं धान्य घेतलेलं आहे। काही जण 5 प्रकारचे धान्य घेऊ शकतात किंवा 9 प्रकारचे धान्य घेऊ शकतात। आता माझ्याकडे 7 प्रकारचे धान्य तर मी ते घेतलेले आहेत। त्यानंतर इथे माती आहे, आपल्याला रुजवान घालण्यासाठी माती लागणार आहे, इथे माती घेतलेली आहेत। इथे विड्याची पानं घेतली आहेत। इथे दोरा म्हणजे लाल कलरचा धागा घेतलेला आहे। इथे माठ घेतलं आहे, हळदी कुंकू आणि इथे तांदूळ घेतलं आहे। हे देवाचे टाक आहेत, यांना स्वच्छ आंघोळ घालून घेतलेली आहे आणि घंटी आणि अखंड दिवा आपण घेणार आहोत। घटस्थापनेसाठी आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत ते एकाच ठिकाणी व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत, कारण का 9 दिवस ना आपल्याला हे हलवायचे नाही आहेत, त्यामुळे त्यांची व्यवस्थित मांडणी करायची आपल्याला। आता आपण घटाची मांडणी करणार आहोत। त्यासाठी मी इथे काळी माती घेतलेली आहे। लाल माती जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, पण काळी माती वापरल्याने आपली रुजवान खूप छान येईल, तर शक्यतो काळी माती वापरा। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर आता इथे मी बघा पत्रावळी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पानाची पत्रावळी असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे। आणि त्याच्याखाली मी इथे हे ताट ठेवलेलं आहे, कारण का आता हे माती घातल्यानंतर आहे ना रुजवान जसं जसं मोठं होत जाणार ना तसं तसं हे पत्रावळीवरचं वजन आहे ना वाढत जाणार आहे। आणि जेव्हा आपण 9 दिवसानंतर जेव्हा ह्याचं विसर्जन करणार ना तेव्हा ते व्यवस्थित उचलून आपण घेऊन जाऊ शकतो शेतामध्ये, म्हणून हे खाली ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण हळूच ठेवू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता। तर आता आपण इथे हे ताट ठेवलेलं आहे आणि आता ही माती जी आहे ती आता आपण या पत्रावळीमध्ये टाकूया। ही माती आम्ही सुकावली आणि परत अजून वरसळ केली याच्यात ठेवायला। तर आता ही माती पहिली सुकवली आहे, त्याच्यावरती पाणी टाकून व्यवस्थित ओलसर करून घेतलेली आहे आणि नंतर ह्या पत्रावळीमध्ये व्यवस्थित आहे ना अशी पसरवून घेतलेली आहे। माती जास्त घ्यायची नाही, माती पहिली कमी घ्यायची, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पहिलं धान्य टाकायचं आहे आणि नंतर परत त्याच्यावरती माती टाकायची आहे। तर आता बघा इथे मी हे मगाशीच तुम्हाला दाखवलेत, इथे मी हे 7 धान्य घेतलेले आहेत। धान्य काय काय घेतलेत ते पण मी तुम्हाला सांगते। इथे मटकी, ज्वारी, मूग, जवस, गहू, इथे बाजरी आणि हरभरे। तर आता हे सर्व आपण मिक्स करणार आहोत आणि थोडं थोडं करून आहे ना आपण ह्या मातीमध्ये टाकणार आहोत। घटस्थापनेसाठी लागणारे 9 धान्य, माती, माठ, पूजेचं साहित्य हे जर सर्व तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। हे धान्य आहे ना हे सगळं मिक्स करते एकत्र आणि सगळं थोडं थोडं टाकीते। हे सगळं धान्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स केलंय, आता हे टाकायचं मातीमध्ये। तर आता हे अशा प्रकारे आहे ना धान्य पेरायचं आहे ह्या मातीमध्ये आणि जास्त जवळ पण नाही टाकायचे, लांब लांब टाकायचं आहे। जास्त जवळ टाकल्यावर पण दाट वाटतात, ते जास्त दाट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। आपण धान्य मध्ये टाकणार नाही आहे, कारण का मध्ये आपल्याला माठ ठेवायचं आहे, त्यामुळे आपण साईडनेच सर्व धान्य पेरायचं आहे। इथे मी घटस्थापनेची मांडणी करण्यासाठी मोठी प्लेट घेतलेली आहे, तुम्ही छोटी प्लेट घेतलात तरी काही हरकत नाही आहे। आणि तुमच्याकडे सगळं जेवढं धान्य आहे ते सगळंच पेरायला पाहिजे असं काही नाही आहे। इथे तुमची जी प्लेट असणार आहे त्याच्यामध्ये जेवढं पेरता येईल तेवढं तुम्ही पेरू शकता। आता हे धान्य पेरलं याच्यामध्ये, याच्यात माती टाकायची, परत मातीने धान्य बुजून घ्यायचं, वरच्यावर माती टाकायची, दाबायचं नाही त्याला, मग ते बुगवतं, नाही तर मग त्याचं ते जाग्यावरच हे होतं, दडपून जातं ते। व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी माती ओलसर दिसते तेवढीच ओलसर करायची आहे, जास्त ओलसर करायची नाही आहे। आणि अशी भुरभुर करून ही माती आहे ना वरती त्या धान्यावरती पेरायची आहे। धान्यावरती पेरली का मग त्याच्यावर माठ ठेवायचा। तर आता आपली ही व्यवस्थित माती त्याच्यावरती टाकून झालेली आहे। आता हा माठ याच्यावरती ठेवायच्या आधी याला हळदी कुंकू लावायचं आणि नंतर मग याच्यावर ठेवायचं। ओके, तर आता याला 5 बोटं लावू ना, 5 ठिकाणी बोटं लावू, 5 ठिकाणी लावायची। तर आता मी ते 5 ठिकाणी बोटं लावते।
तर अशा प्रकारे माठाला मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी कुंकवाचा टिक्का दिलेला आहे. तर आता हे मध्येच असं ठेवायचं आहे. आता घट भरून झालेला आहे, माठ ठेवलेला आहे. आता या माठामध्ये मी एक सुपारी, कोणतंही 1 रुपया 2 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, फूल, त्यानंतर इथे हळद कुंकू, यानंतर यावरती 5 नागिनीची पानं ठेवायची आहेत. तर अशा प्रकारे आता आपला हा घट भरून झालेला आहे. आता हा 9 दिवस हलवायचा नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इथे आता ठेवून देऊयात. ठेवण्या अगोदर जागा सेट करून घ्या, कारण का 9 दिवस आपल्याला याला हलवायचं नाही आहे. आता काय करायचं, पानं घ्यायची, त्याच्यावरती देव ठेवायचा असेल. आमच्याकडे आता 4 देवाचे टाक आहेत, काही जणांकडे 5 असतात, 6 असतात. त्याप्रमाणे ही नागिनीची पानं ठेवायची आहेत. तर ही अशी भिंतीला उभी करून ठेवायची आहेत. तर आता या नागिनीच्या पानांवरती असं हे देव उभे करून ठेवायचे आहेत. काही जणांकडे यांना झोपवून ठेवतात. तर झोपून ठेवायचे असतील तर तुम्ही पुढे पण मांडू शकतात, पण आमच्याकडे हे देव उभेच ठेवावे लागतात, म्हणून मी याची पाठच्या साईडला मांडणी करते. आमच्याकडे देव उभे ठेवतात, त्यामुळे मी त्यांची मांडणी पाठीमागे केलेली आहे. जर तुमच्याकडे झोपून ठेवत असतील तर तुम्ही पुढे पण तुम्ही मांडणी करू शकतात. म्हणजे कलश जो आता मांडणार आहे तो तुम्ही पाठी ठेवा. आता मी देवांना हळद कुंकू लावून घेते आणि आता एक एक फूल ठेवायचं. माठाच्या तोंडाला फुलाची माळ बांधायची. अच्छा, आता आपण कलशाची मांडणी करणार आहोत. तर इथे माझ्याकडे लाल धागा आहे, तो पण मी आता या कलशाच्या तोंडावरती बांधणार आहे. आणि आता याला पण आपण हळद कुंकू लावून घेणार आहोत. कलशाला हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. पाटावर ठेवण्या अगोदर आपण पाटावरती स्वस्तिक काढणार आहोत. प्रत्येक कुलदैवतानुसार प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या कुलदैवतानुसार जशी पूजा मांडतात तशी तुम्ही पूजा मांडा. आमच्याकडे ही अशी पूजा मांडली जाते. तर आता हे स्वस्तिक पण काढण्याची पद्धत आहे. आता मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे तुम्ही स्वस्तिक काढा. तर आता इथे आपण मध्ये तांदूळ ठेवूया. तर अशा प्रकारे हे माझं स्वस्तिक तयार झालेलं आहे. आणि आता या स्वस्तिकावरती मी हा कलश ठेवते, हे बघा. आणि नंतर आपण याच्यामध्ये पानं ठेवणार आहोत. यामध्ये फूल, पैसे आणि सुपारी टाकायचे आणि थोडंसं इथे आपण हळदी कुंकू टाकणार आहोत त्यामध्ये. यानंतर नारळ व्यवस्थित भिजवून आता याच्यावरती ठेवणार आहे, कारण का 9 दिवस आपल्याला हा कलश इथून उचलायचा नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित भिजवायचं आहे आणि या कलशावरती ठेवायचं आहे. आता या कलशाला आपण हळद कुंकू लावूया. आणि आता इथे फुलं ठेवूया. आता आपण ही देवीवरती वेणी ठेवणार आहोत. मी अशा प्रकारे घटाची मांडणी केलेली आहे. दिवाळी लग्न अगोदर तुम्हाला अजून काही ॲडिशनल मांडणी करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. आता माझ्याकडे देवीचे दागिने आहेत, ते मला घालायचे आहेत. तर आता बघा इथे मंगळसूत्र आहे. तर आता मी पहिले देवीला मंगळसूत्र घालते. हो रे इकडं. तुमच्याकडे असा देवीचा मुखवटा असेल तर तुम्ही मुखवटाही लावू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारेही सजवू शकता. म्हणजे तुम्ही देवीला कितीही सजवलं तरी कमीच आहे. म्हणजे तुम्ही कानातले घालू शकता. परत जे वस्त्र असतात ते पण वस्त्र तुम्ही घालू शकता. तर आता सध्या मी अशा प्रकारे सजवलेली आहे देवीला. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखंड दिवा. तो आता मी इथे हा पेटवलेला आहे बघा. ह्याच्यामध्ये येत ना बघा, माझ्याकडे अशा प्रकारचा दिवा आहे आणि त्यावरती असं हे झाकण आहे. जरी फॅन चालू असेल तर झाकणामुळे हा दिवा विझणार नाही. आणि तुमच्याकडे जर 2 समई असतील तर तुम्ही दोन्ही साईडला समईसुद्धा ठेवू शकता. पण त्याची वात जी आहे ना ती एकदम मोठी पण ठेवायची नाही आणि छोटी पण नाही, मध्यममध्ये ठेवायची आहे. आणि आता हा दिवा तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचा आहे की तो तुम्हाला 9 दिवस हलवता येणार नाही आहे. तर आता मी इथे हा मधोमध ठेवते. आणि मधोमध ठेवताना आहे ना ह्या दोघांमध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे, कारण का जसं जसं आपलं हे रुजवान वाढत जाणार आहे ना तसं तसं ते दिवायला लागू नये आणि ते जळू नये याची काळजी घ्यायची. तर या दोघांमध्ये हा व्यवस्थित डिस्टन्स ठेवायचा आहे. आता आपली घटाची मांडणी करून झालेली आहे. आता आपण पहिली माळ लावणार आहोत, ती पण नागिनीच्या पानांची. हे जे माठ आहे त्याच्यामध्ये हे पहिलं पान सोडायचं आहे. हां, त्यानंतर तुम्ही कोणत्याही फुलांच्या माळा 9 दिवस तुम्ही ते घालू शकता. तर पहिली माळ जी असणार ती आपली नागिनीच्या पानाची असणार आहे.
आता मी तुम्हाला घटस्थापनेची मांडणी कशी करायची ते दाखवलेलं आहे. आता घट बसवताना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते. पहिलं तर आपण हळद कुंकू म्हणजे पाया पडायला गेल्यानंतर आपण पहिले घटाला हळदी कुंकू लावतो. तर हळदी कुंकू तुम्हाला इथे लावायचं आहे. इथे टाकल्यानंतर आहे ना तर रुजवान आहे ना त्याला म्हणजे रुजवान व्यवस्थित येणार नाही आहेत. त्यानंतर आपण फूल ठेवतो. फूल पण आपण काय करतो असं वाहतो. असं ठेवल्यामुळे 9 दिवस हे फूल इथेच राहतं आणि ते कुजतं आणि जिथे तुम्ही रुजवान टाकलेलं ना तिथे ते व्यवस्थित येणार नाही. म्हणजे त्याच साईडला तेवढं रुजवान येणार नाही. तर तुम्हाला फूल वाहायचं असेल तर तुम्ही ह्या ताटाच्या साईडला अशी ही फुलं ठेवू शकता. घटस्थापना करण्या अगोदर तुम्हाला माती व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि धान्यसुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचे. तर धान्य खराब असेल तर आपलं रुजवान व्यवस्थित येणार नाही आणि मातीची पोत व्यवस्थित नसेल तरीसुद्धा आपलं धान्य व्यवस्थित वाढणार नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर माती धान्य म्हणजे 9 प्रकारचे धान्य त्यानंतर पूजेचं साहित्य हे सर्व जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सर्व साहित्य मागवून घेऊ शकता. कारण का आता हल्लीच्या या बिझी लाईफमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळवणं कठीण असतं. कारण काही जण ऑफिसला जाणारे असतात आणि त्यांना घरात घट बसवायचं असतं. तर तुम्ही ह्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलात ना तर तुम्हाला हे सर्व साहित्य एकाच ठिकाणी घरपोच मिळेल. तर अशा प्रकारे आपण घटस्थापनेची मांडणी केलेली आहे. आम्ही पुण्याकडचे आहोत त्यामुळे आम्ही अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. तुमच्याकडे ज्याप्रमाणे मांडणी केली जाते त्याप्रमाणे तुम्ही मांडणी करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.